संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या करण्यात आली का असा प्रश्न आता समोर आलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी याबाबत संशय व्यक्त केलाय। देशमुखांचे याच महिलेशी पोलीस संबंध दाखवणार होते, अनैतिक संबंध दाखवणार होते असं सुद्धा दमानी यांनी म्हटलेलं आहे। महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाली, पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं। शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर ही घटना स्थानिक पोलिसांना कळली। महिलेची हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे की पुरावे नष्ट करण्यासाठी झाली आहे हे अजूनही अज्ञात आहे असंही दमानी यांनी म्हटलंय। कळंबच्या द्वारकानगरमधल्या घरामध्ये महिलेची हत्या झाली आणि या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं। पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम आणि लगेचच अंत्यविधी देखील उरकण्यात आला असा दावा दमानी यांनी केलाय। द्वारकानगरच्या स्थानिकांना उग्र वास येऊ लागल्यामुळे ही हत्या उघडकीस आली आणि स्वतः अंजली दमानी आपल्या सोबत फोन लाईनवरून आहेत। अंजली जी, आणखी एक अत्यंत गंभीर प्रकार या निमित्ताने समोर येतो आहे। काय नेमकं घडलंय याबाबत आपण तपशीलवार व्यक्त व्हावं। काय नेमका या महिलेच्या हत्येचा किंवा घातपाताचा प्रकरण आहे, काय नेमका तुम्हाला संशय येतोय? नाही, कसं आहे की कराड डोक्याने किती विकृत होते आणि ते लोकांना कसे त्रास द्यायचे, कसे अडकवायचे, हा त्यातलाच एक प्रकार आहे। कारण संतोष देशमुखांना आधी त्यांची मारहाण करून त्यांना हा अडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही महिला ही तयार ठेवण्यात आली होती कळंबला, आणि आधी त्यांना मारहाण करून त्या दिशेने ती गाडी वळवण्यात देखील आली होती। पण त्याच्यामध्येच त्यांचे प्राण गेल्यामुळे त्यांना तसंच फेकून हे लोक निघून गेले होते। खरं तर ही महिला 5 नावांनी ऑपरेट करायची आणि लोकांना, अनेक लोकांना असे खोटे व्हिडिओ बनवून, खोटी कारणं दाखवून अडकवण्याचं काम ही महिला करायची आणि अशा लोकांना वापरून कराड आपले जे त्यांचे गेम्स आहेत राजकीय, ते अनेक गेम्स करायचे आणि तशाच एका प्रकरणात संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्रयत्न हे लोक करणार होते। तर ही जी महिला आहे ही 5 नावांनी ऑपरेट करायची। ती मनीषा आकुसर, मनीषा बिडवे, मनीषा बियाणी, उगाडे, गोंदमे अशा वेगवेगळ्या आडनावांनी, पण नाव मात्र एकच, मनीषा। आणि ती आडस, कळंब, अंबेजोगाई आणि रत्नागिरीपर्यंत अनेक ठिकाणी ती काम करायची आणि असेच सगळे प्रकार करायची। तर काही दिवसापूर्वी काय झालं, 5-6 दिवसापूर्वी मला तिकडच्या बीडच्या एका पत्रकारांनी ही माहिती कळवली आणि कळवल्यानंतर मी ताबडतोब ती माहिती एसपींना दिली। पण एसपी म्हणाले की नाही, अजून आमच्याकडे अशी माहिती नाहीये, पण कळंब हे धाराशिवमध्ये येतं म्हणून मी तिथल्या एसपींशी बोलतो। तर त्यांच्याशी बोलल्यानंतर रात्री त्यांनी मला कळवलं की असं हे झालेलं नाहीये। आता आज सकाळी मी जेव्हा एसपी जाधव, जे धाराशिवचे एसपी आहेत, त्यांच्याशी बोलले तर त्यांनी ती बातमी कन्फर्म केली की मनीषा बिडवे नावाच्या एका बाईची हत्या झाली आहे आणि ती 2 पुरुषांना तिने गुंतवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यापैकी एकाने तिच्या डोक्यात, म्हणजे मला ते बोलवत पण नाहीये, की हातोडा घालून तिला मारलं आणि बाहेरनं कुलूप लावून तो निघून गेले होते। असे सगळे किळसवाणे प्रकार जेव्हा ऐकतो तेव्हा डोकं खरंच बिथरतं आणि हे काय चाललंय आणि कुठच्या दिशेने हे सगळं चाललंय। आणि अशा ज्या महिला आहेत ज्यांनी असे अनेक आरोप पुरुषांवर केले असतील, या सगळ्यांना देखील खूप सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे। कारण हे प्रकरण मुद्दाम बाहेर लावण्यामागे माझा उद्देश तोच आहे की अशा ज्या महिला असतील त्यांचे सुद्धा हे सगळे थेर बंद झाले पाहिजे। खरंय अंजलीजी, यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि लगेचच अंत्यविधी सुद्धा करण्यात आला। ह्या सगळ्या मधून काय नेमकं समोर येत आहे? नाही, याच्यात तर आपण परत तेच म्हणू की पोलीस सगळ्यांचेच लागेबांधे आहेत, कोण कसं करतंय, कोणाच्या डायरेक्शन मधनं करतंय, हे सगळंच दिसतंय आता आपल्याला। म्हणूनच मला तेच म्हणायचंय की गृहमंत्र्यांना खरंच काहीतरी करण्याची गरज आहे, पण अजूनपर्यंत गृहमंत्रालयाकडनं काहीच ठोस बीडसाठी झालेलं आपल्याला दिसत नाहीये। आत्ताच्या घटनेला झालंय काय की आपल्या महाराष्ट्राच्या डीजी आजारी असल्यामुळे त्या नीट लक्ष देत नाहीये। एडीजी आता नवीन आलेत, कारण याच्या आधीचे जे संजय सक्सेना होते त्यांना हलवण्यात आलं। हे सगळं जे चाललंय त्याच्यामुळे पोलिसांचं लक्षच मुळात नाहीये आणि आयजीनी तिथे का ठाण मांडून बसू नये हाच प्रश्न पडतो मला। रोज उठून बीड बनणं एक नाही, अनेक घटना घडताना दिसत आहेत, पण कारवाई काहीच होत नाही। निश्चित धन्यवाद अंजली दमानियाजी, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।
मनीषा बिडवे नावाच्या या महिलेची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर 5 दिवसांपूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि या महिलेचा संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी कदाचित प्रयत्न केला जाऊ शकणार होता, तसं नियोजन होतं. मात्र पुढे तसं प्रत्यक्षात घडलं नाही, मात्र तशी तयारी झाली होती असा दावा, अशी माहिती अंजली दमानी यांनी दिली. तर धाराशिव कळंब शहरामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं धाराशिव पोलिसांनी स्पष्ट केलं. नगरीमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दरवाजाला कुलूप असल्या कारणाने आम्ही पाठीमागच्या बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही घाई न करता फॉरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केलेली आहे. परंतु PM रिपोर्ट्स येणं बाकी असल्या कारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि तपास करत आहोत. संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या प्रकरणात या महिलेची चौकशी झाल्याची अशी चर्चा आहे. त्या संबंधात ही महिला, ते आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित ही महिला असल्याची चर्चा, याबाबत काय माहिती आहे? नाही, याबाबतीत आम्हाला खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे. त्याबद्दल आम्ही असं काही सांगू शकत नाही. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर आहे. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.